नमस्कार TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। चंद्रसूर्य असेपर्यंत संविधानाला कोणी धक्का लावू शकत नाही असं अजित पवार यांनी म्हटलं। राज्यघटनेमध्ये किरकोळ बदल करावे लागतात असं अजित पवार म्हणाले। नेहरूंच्या काळापासून आतापर्यंत 106 वेळा घटना दुरुस्ती करण्यात आली आहे असंही अजित पवार यांनी म्हटलंय। अरे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इतकं चांगलं संविधान दिलेलं आहे, कुणी मायेचा लाभ बदलू शकत नाही। मी तर स्पष्ट सांगतो, जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे ना तोपर्यंत बाबासाहेबांच्या संविधानाला कुणी धक्का लावू शकत नाही। घटनेमध्ये किरकोळ बदल अमेंडमेंट करावी लागते। तुम्ही तर वकील मंडळी आहात आणि आज ते नाहीये। जवाहरलाल नेहरूजींच्या पासून आतापर्यंत 106 वेळेला अमेंडमेंट केली गेली। मोदी साहेबांनी पण मागास आयोग नेमण्याच्या करता अमेंडमेंट केली। चुकीचं आहे। तर पाहिजे तो निधी देतो, पण आमच्यासाठी कचा बटन दाबा असं अजित पवारांनी म्हटलंय। बटन दाबाल तर निधी देईल, नाहीतर आखडता हात घेणार असं अजित पवार यांनी म्हटलं आहे। तर अजित पवार व्यापारी आणि त्यामुळे ते सौदाच करणार असं संजय राऊतांनी म्हटलंय। निधीला मान्यता प्रकाशरावांनी सांगितलं, ते निधी काय लागेल तो निधी त्या ठिकाणी द्यायला आम्ही सहकार्य करू। पण जसं आम्ही पाहिजे तेवढा निधी, तसं आमच्या मशीन मध्ये पण तेवढी बटणं दाबा कचा म्हणजे मला पण निधी द्यायला बरं वाटेल ना, नाहीतर माझा हात आखडता येईल। इंदापूरमध्ये अजितदादांनी असं म्हटलं आहे की तुम्हाला पाहिजे तेवढे निधी देऊ, मात्र त्या प्रमाणात आम्हाला मशीनमध्ये बटन दाबा, अशा पद्धतीचं व्यापाऱ्यांना आव्हान केलं। स्वतः एक व्यापारी आहेत ते, त्याच्यामुळे ते सौदाच करणार। मुळात हा देश सध्या व्यापारी चालवत आहे आणि त्यांनी मग प्रत्येक गावात, जिल्ह्यात, राज्यात व्यापाऱ्यांचे एजंट निर्माण केलेले आहेत। त्यातले ते एक आहेत। आम्ही आव्हान केलेले आहे, हे आमचं आव्हान आहे। ऐकायचं नाही ऐकायचं तो मतदार राजाचा अधिकार आहे। तो शेवटी मतदार राजा आहे, त्याला आम्ही त्या ठिकाणी काही करू शकत नाही। हे आता उगीच वेगवेगळ्या पद्धतीच्या उपमा देतात आणि आमचे विरोधक आमच्यावर टीका टिप्पणी करतात। हा आमचं त्यांना आव्हान आहे। इतर महायुतीचा खासदार निवडून आल्यानंतर ह्या गोष्टीचा आम्ही प्रयत्न करू। मागे तशा पद्धतीनं आम्ही आचारसंहिता नसताना एक गोष्ट केली, ती त्यांना माहिती होती, त्याचं उदाहरण त्या ठिकाणी मी दिलं, बाकी काही नाही।